मैत्रिणींनो, आपण रोज किचन साफ करतो, भांडी धुतो, ओटा पुसतो, सगळं जागेवर ठेवतो. पण कधी लक्ष दिलंय का की किचन अस्ताव्यस्त असलं ना की मन जास्त डिस्टर्ब होतं आणि किचन स्वच्छ असलं ना की काम हलकं वाटतं. हा फक्त योगायोग नाही आहे. क्लीन एन्व्हायरमेंट असतं ना ते डायरेक्टली आपल्या माइंडवर इफेक्ट करतं. त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशा प्रॅक्टिकल पद्धती समजून घेणार आहोत की ज्याच्यामुळे किचन साफसफाई करताना आपल्या डेली रुटीनमध्ये छोटे छोटे चेंजेस करून माइंड रिलॅक्स कसं ठेवता येईल. मैत्रिणींनो, किचन म्हणजे आपल्या घराचं हार्ट असतं. घरातली प्रत्येक रूम महत्त्वाची असते, पण किचन थोडी वेगळं असतं, कारण तिथे अन्न तयार होत असतं. आणि अन्न म्हणजे एनर्जी. एनर्जी म्हणजे काय, तर घराचा मूड. जर का किचन अस्ताव्यस्त असेल ना तर पूर्ण घर असं गोंधळलेलं असतं. जेव्हा आपण किचनची साफसफाई करत असतो ना तेव्हा काय होतं, जेव्हा आपण भांडी धुवायला सुरुवात करतो पहिल्यांदा आपल्याला थोडासा कंटाळा येतो, पण त्यानंतर हेच काम जसं जसं आपण करत जातो आणि त्या कामामध्ये गुंतत जातो तसं तसं ते आपण एन्जॉय करायला सुरुवात करतो. म्हणजे पाण्याचा आवाज, ओटा पुसण्याची हालचाल, हे सगळं एक प्रकारचं मेडिटेशन बनतं. म्हणजे जेव्हा आपण साफसफाई करत असतो ना तेव्हा आपण त्या क्षणात प्रेझेंट असतो. ना उद्याची चिंता करत असतो, ना कालची भीती असते आपल्या मनात. फक्त आत्ता आपल्याला जे गोष्ट समोर आहे ते क्लीन करायचं एवढाच विचार आपल्या डोक्यात असतो. त्यामुळे आपला स्ट्रेस असतो ना तो रिलीज होतो. आपण दिवसभर कितीही गोष्टी मनात साठवलेल्या असू द्या, कोणीही काही बोललेलं असू द्या, किंवा एखादी काळजी, एखादी नाराजी, सगळं मनात जमा झालेलं असतं. ते सगळं जेव्हा आपण साफसफाई करतो ना ते आपोआप आपल्या माइंडमधलं अनक्लटर होतं. मैत्रिणींनो, जेव्हा आपण किचनची साफसफाई करतो ना त्यावेळेस साफसफाई करून झाल्यानंतरची जी फिलिंग असते ना, आणि जेव्हा ते किचन पूर्ण स्वच्छ होतं, ओटा चमकत असतो, सिंक रिकामी असते, क्लीन असते, डब्बे नीट व्यवस्थित रचलेले असतात, त्या क्षणी जे समाधान मिळतं ना ते कोणीही बाहेरून नाही देऊ शकत. ते सेल्फ सॅटिस्फॅक्शन असतं आणि मी काहीतरी काम पूर्ण केलं याचा एक कॉन्फिडन्स असतो. आणि जेव्हा आपल्याला कॉन्फिडन्स येतो ना तेव्हा आपल्याला शांतता मिळते. अशावेळी कोणीही ॲप्रिसिएशन नाही केलं तरीसुद्धा आपल्याला शांतता मिळते. असं का होतं? कारण घरकामाचं कौतुक ना नेहमी नाही होत. कधी कोणी नोटीस पण करत नाही की आपण किती काम करतो किंवा आपण किती स्वच्छता ठेवतो. पण जेव्हा किचन स्वच्छ असतं ना ती जी शांतता मनाला मिळते ना ती इतरांच्या ॲप्रिसिएशनवरती डिपेंडच नसते. ती आपल्या आतून येते, कारण आपण सबकॉन्शियसली जाणत असतो की ही जे काम मी केलेलं आहे ते मी माझ्या जबाबदारीचा एक भाग मानते आणि मी माझी जबाबदारी खूप छान सांभाळत आहे. जेव्हा आपल्या किचनचं एन्व्हायरमेंट क्लीन असतं ना तेव्हा आपल्याला तिथे पॉझिटिव्ह एनर्जी जाणवते. किचन स्वच्छ असेल ना तर तिथे जेवण बनवताना मूड वेगळाच असतो, कारण आपले हात हलके वाटतात, चिडचिड कमी होते. आणि अस्ताव्यस्त किचनमध्ये जेव्हा आपण काम करतो ना तेव्हा छोट्या छोट्या गोष्टींवर पण राग येतो. त्यामुळे ना किचनचं जे एन्व्हायरमेंट आहे ते डायरेक्टली मूडला इफेक्ट करतं. म्हणूनच किचन स्वच्छ असेल ना तर आपण फ्रेश असतो. मैत्रिणींनो, जसं आपण आपल्या बॉडीला फिट ठेवायसाठी कुठे जातो, जिममध्ये, त्याचप्रमाणे किचन क्लिनिंग ही एक मेंटल थेरपी आहे. दररोज थोडा वेळ स्वतःसाठी द्या. म्हणजेच काय, तर काम करताना घाई करू नका, माइंडफुली काम करा. पाणी वाहताना पाण्याचा आवाज ऐका, ओटा पुसताना लक्ष द्या, हळूहळू ओटा पुसा. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे रात्री झोपण्याआधी ना सिंक रिकामी करून ठेवा आणि ओटा पुसून ठेवा. त्यामुळे काय होतं, जेव्हा सकाळी तुम्ही उठता तेव्हा आपल्याला किचन, ओटा आणि सिंक व्यवस्थित दिसतं आणि आपल्या दिवसाची सुरुवात छान, क्लीन आणि शांततेत होते. आणि जसं आपण किचनमधला कचरा बाहेर टाकतो तसंच आपल्या मनातला सुद्धा कचरा बाहेर टाकायला शिकलं पाहिजे. कोणावर आलेला राग, कोणासाठी झालेली चिडचिड, निराशा, या सगळ्या गोष्टींचं वेळोवेळी आपण क्लिनिंग केलं पाहिजे. किचन स्वच्छ ठेवणं म्हणजे फक्त पाहुण्यांसाठीच नाही आहे, तर ते स्वतःसाठी आहे. ज्या जागेत मी काम करते त्या जागेमध्ये स्वच्छता असायला हवी, हा विचार म्हणजे सेल्फ रिस्पेक्ट. सेल्फ रिस्पेक्ट वाढला ना की आपली भीती आपोआप कमी होते. आणि जेव्हा तुमचं काम पूर्ण होणार, क्लिनिंग पूर्ण होणार, त्यावेळी एक कप चहा घ्या, स्वच्छ किचनकडे बघा, एक खोल श्वास घ्या आणि त्यावेळीस मनात जी शांतता येते ना ती ऑब्झर्व करा. आणि ती जी शांतता, ते जे फ्रेशनेस असतं ना तेच तुमचं रिवर्ट असतं. आपण सगळ्या महिलांना एक गोष्टी कॉमन करतो, ती म्हणजे घर जर साफ नसेल तर आपली चिडचिड होते आणि जर का घर स्वच्छ असेल ना तर मूड ऑटोमॅटिकली चांगला होतो. पण हे फक्त मला आवडतं म्हणून नाही, तर यामागे एक सायकोलॉजी पण आहे.
जेव्हा आजूबाजूला वस्तू इकडे तिकडे पसरलेल्या असतात, पसारा असतो, भांडी साठलेली असतात, कपडे खुर्चीवर किंवा सोफ्यावरती कुठेही पडलेले असतात, किचन ओटा एकदम अस्ताव्यस्त असतो, तेव्हा मेंदूला सतत सिग्नल मिळत असतो की काम अजून बाकी आहे, काम बाकी आहे. म्हणजे बॉडी जरी बसलेली असेल, माइंड रेस्ट घेत नाही. पण जागा जर स्वच्छ असेल तर ब्रेनला क्लटर दिसत नाही. त्याच्यामुळे ना स्ट्रेस लेवल आपली आपोआप कमी होते. जेव्हा आपण किचन साफ करतो ना किंवा कपाट नीट लावतो, तेव्हा आपण एक काम पूर्ण करतो. पण कंप्लीट झालेलं काम ना मेंदूला अचिव्हमेंट वाटतं. म्हणजे छोटंसं काम जरी आपण कंप्लीट केलं तरी आपल्या मेंदूला आपण काहीतरी अचीव केलं आहे असं वाटतं. आणि अचिव्हमेंटमुळे ना तुमचा कॉन्फिडन्स वाढतो. म्हणून काही वेळा मूड ऑफ असला ना तरी फक्त 10-15 मिनिट तरी साफसफाई करायला सुरुवात करा. बरेचदा काय होतं, आपल्याला स्ट्रेस असतो पण तो कामांमुळे नसतो, तर तो कंट्रोल नसल्यामुळे होतो. जेव्हा घर अस्ताव्यस्त असतं तेव्हा असं वाटतं की माझ्या हातात काहीच नाही आहे. पण जेव्हा आपण रुटीन सेट करतो, 15 मिनटं सकाळी साफसफाई करायची किंवा रात्री झोपायच्या आधी किचन व्यवस्थित क्लीन करून झोपायचं, तेव्हा आपल्याला फील होतं की मी मॅनेज करू शकते. आणि हे फिलिंग ना खूप पॉवरफुल असतं. जेव्हा आपण रात्रीचं सगळं स्वच्छता करून झोपतो आणि सकाळी उठल्यावर घर क्लीन दिसतं, तेव्हा आपल्याला वाटतं की हो, आपण केलं आहे आणि आपण करू शकतो. मैत्रिणींनो, कधी तुम्ही नोटीस केलं आहे का की तुम्ही हॉटेलमध्ये जेवायला जाता आणि सगळं क्लीन, व्यवस्थित आणि एकदम छान टापटीप ठेवलेलं असतं, तेव्हा तिथली एनर्जी वेगळीच असते. पण एखाद्या अस्ताव्यस्त जागेवर गेलो आणि आपण जास्त वेळ तिथे थांबलो तर आपल्याला थांबू नाही वाटत, तिथून निघायला मन होतं. कारण का? कारण ना तिथलं एन्व्हायरमेंट, एनर्जी असते ती आपल्याला इफेक्ट करते. म्हणूनच घरात 100% परफेक्ट नसलं तरीही चालेल, पण बेसिक नीटनेस ठेवणं खूप इम्पॉर्टंट आहे. मैत्रिणींनो, आपलं ओव्हरवेल्मिंग टाळण्यासाठी ना आपण एक गोष्ट करू शकतो. आपण सगळ्या मैत्रिणी काय करतो, एक मिस्टेक नक्की करतो. आपण एखाद्या दिवशी ठरवतो की आज मी पूर्ण घर साफ करणार आणि मग कामाला लागतो. पूर्ण दिवस काम करतो, संध्याकाळ किंवा दुपारच्या नंतर ना आपण थकून जातो. पण त्याच्याऐवजी एक नियम ठरवा की दररोज मी अर्धा तास एका ठिकाणाची साफसफाई करणार. कधी कधी तुम्हाला तिथे अर्धा ताससुद्धा लागणार नाही, 15 मिनिटातच काम होऊन जाईल. पण एक दिवशी एकच एरिया साफ करणार. आणि दुसरा नियम म्हणजे रात्री झोपताना सिंक रिकामी करून ठेवायची आणि घरातल्या अननेसेसरी वस्तू कमी करत राहायच्या. जेव्हाही आपण तो एखादा कॉर्नर साफ करायला घेणार दररोज, तिथे ज्या गोष्टी लागत नाही आहे त्या आपण बाहेर काढून टाकायच्या. त्यामुळे काय होतं, क्लटर कमी होतं. आणि जर क्लटर कमी झालं ना की तुमचं काम पण कमी होतं आणि स्ट्रेस पण कमी होतो. आणि एक खूप इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे परफेक्शनच्या मागे लागायचं नाही. घर ना हॉटेलसारखं दिसायला नको, घर घरासारखं दिसलं पाहिजे. कारण की घर जगण्यासाठी असतं, शो ऑफ करण्यासाठी नाही. जर का तुम्ही परफेक्शनच्या मागे लागले ना तर क्लीन स्पेस असेल तरीसुद्धा तुम्हाला स्ट्रेस देईल. कारण की कधी कधी घरात लहान मुलं असतात, ती आपण एखादी वस्तू ज्या जागेवर ठेवतो ती कधी घेतली आणि व्यवस्थित जागेवर पुन्हा नाही ठेवली तरीही आपल्याला त्याचा त्रास होतो. किंवा मग एखाद्या वस्तू क्रॉस ठेवली किंवा सरळ ठेवली, याचासुद्धा कधी कधी या स्ट्रेस आपण घ्यायला सुरुवात करतो. म्हणूनच परफेक्शनच्या मागे लागायचं नाही. आणि ही गोष्ट लक्षात ठेवायची की घराची स्वच्छता ना ती फक्त घरासाठी नसते, तर ती तुमच्या माइंडसाठी पण असते. जेव्हा किचन साफ असतं ना तेव्हा तुमचं मन देखील हलकं असतं. कपाट नीट असतं तेव्हा तुम्हाला ऑर्गनाइज्ड असल्यासारखं वाटतं, तुमचे विचार ऑर्गनाइज्ड असल्यासारखं वाटतं. म्हणूनच पुढच्या वेळी साफसफाई करताना ना फक्त काम म्हणून नका करू, तर ते तुमच्या मेंटल पीससाठी आहे हे लक्षात ठेवा. बघा, आता किचन क्लीन झालं आहे, प्लॅटफॉर्म क्लीन आहे, सिंकमध्ये एकही भांडं पडलेलं नाही आहे, गॅससुद्धा शाईन करतो आहे आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे आपला माइंड पण हलका वाटायला लागला आहे. किचन क्लीन करणं म्हणजे फक्त घराची सफाई करणं नाही आहे किंवा किचनची सफाई करणंही नाही आहे. ही आपल्या एनर्जीची रिसेट बटन आहे. दिवसभर आपण घरासाठी, कुटुंबासाठी काम करत असतो, पण काही मिनटं ही फक्त स्वतःच्या समाधानासाठी असतात. जेव्हा आपण एखादा कोपरा नीट करतो तेव्हा आपल्या मनालाही वेगळी शांतता वाटते. आणि परिपूर्ण घर महत्त्वाचं नाही आहे, तर घर घरासारखं असणं महत्त्वाचं आहे, जिथे तुम्हाला हलकं वाटतं, तुम्हाला आनंद वाटतो, तुम्हाला स्वतःवर स्वाभिमान वाटतो. उद्या पुन्हा स्वयंपाक होईल, पुन्हा भांडी साचतील, पण आजचा हा क्षण हा स्वच्छतेचा, समाधानाचा आणि थोडासा अनुभवून घ्यायचा असा आहे.
लक्षात ठेवा, स्वच्छ किचन म्हणजे स्वच्छ विचार आणि नीटनेटकी जागा म्हणजे स्थिर मन. मैत्रिणींनो, हा व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि तुमच्यासारख्या होम मेकर्स मैत्रिणींना शेअर करा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा की किचन स्वच्छ केल्यानंतर तुम्हाला कसं वाटतं. पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया एका नव्या अशा उपयुक्त विषयासह. तोपर्यंत घर स्वच्छ ठेवा, पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे मनही शांत आणि स्वच्छ ठेवा. भेटूया पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.